हाय, मी दिशा. आज आपण आहे ना झटपट होणारे हे कोबडी वडे बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 1 चमचा धने, थोडेसे जिरे, अर्धा चमचा बडीशेप घेतलेला आहे, लवंग, दालचिनी आणि थोडंसं जिरं. तर हे छानपैकी भाजून ह्याची छान असा आपल्याला हा मसाला रेडी करून घ्यायचा आहे. ह्याच्याने आपल्या वड्याला खूप छान असा सुगंध येतो. शिवाय वडे नरम होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये हा शिजवलेला जो भात आहे, लसूणाच्या पाकळ्या आणि 1 कांदा चिरून टाकायचा आहे. याच्याने कसं होतं, आपलं जे पीठ आहे ना ते लवकर वडे बनवण्यासाठी रेडी होतं. तर ह्याच्यामध्ये पाणी टाकून छान अशी बारीक ह्याची स्मूथ पेस्ट करून घ्यायची आणि शिवाय आपलं जे लसूण आणि कांद्याचं छान असं फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतो. तर पिठांमध्ये इथे मी 3 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 1.5 वाटी ज्वारीचं, अर्धी वाटी बेसन आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ते छान आपण मिक्स करून घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये कलर येण्यासाठी पण ही हळद टाकणार आहे. हळदीने छान आपल्या वड्यांना टेक्स्चर कलरसुद्धा येतो आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि सगळं हे आपण एकजीव करून घ्यायचं आहे. आणि जो आपण जी पूड केलेली आहे मसाल्याची, तीसुद्धा सगळ्या बाजूने आपल्याला टाकून घ्यायची आहे. याच्याने कसं आपले वडे खूप खायला जेव्हा तोंडात टाकतो तेव्हा छान सुगंध आपल्या तोंडामध्ये दरवळतो. सगळं एकजीव करून घेऊया आपण. आता पीठ मिक्स करून घेऊया आणि जे आपण कांदा, लसूण आणि भाताची जी पेस्ट करून घेतलेली आहे तीसुद्धा टाकायची. ह्याच्याने कसे वडे आपले छान नरम असे होतात, कारण आपण तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. हे आपण कोणतंही न भाजता वापरलेलं पीठ आहे. त्याच्याने कसं आपले वडे कडक होऊ शकतात. ह्यासाठी हे भाताची पेस्ट टाकायची आहे आणि हे गरम पाणी टाकून आपल्याला छानपैकी याचा जो गोळा बनवून घ्यायचा आहे. गरम म्हणजे साधारण कोमट असं पाणी आपल्याला वापरायचं आहे हे वड्याचं पीठ जेव्हा आपण मळतो, कारण कसं आपण हे झटपट करत आहोत. त्यासाठी आपल्याला हे कोमट पाणी टाकून वड्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. आणि मग एकदम असा गोळा मळून झाल्यानंतर आपल्याला त्याला छानपैकी थोडंसं तेल लावून पुन्हा मळायचं आहे आणि मध्ये एक असं होल करून आपल्याला त्याच्यामध्ये हे 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं पीठ हे लवकर होतं, कारण कसं आजकाल कोळसा वगैरे आपल्याला इकडे अवेलेबल होत नाही. त्यासाठी हे आपण असं करायचं आहे. आणि हे बघा, पीठ असं नरमसर आपण करून घेतलेलं आहे. आता हे आपण 10-15 मिनटासाठी झाकून ठेवू शकतो किंवा तुमच्याकडे अजून जास्त वेळ असेल तर तुम्ही अजून जास्त वेळ झाकून ठेवू शकता. तर इथे पॉलिथिनच्या पिशवीला थोडंसं पाणी लावून, हाताला पण पाणी लावून छानपैकी असे हे गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहे आणि एकदम कडक कडक तापलेल्या तेलामध्ये आपल्याला हे वडे सोडून घ्यायचे आहे. मस्त असे टम्म फुगतात वडे, अगदी झटपट काही वेळामध्ये होणारे. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्हीसुद्धा हे करून पहा, का तुम्हाला देखील खूप आवडतील. तर मग चला, असेच आपण नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय.